नमस्कार मित्रांनो, मी आहे विजय राठोड। आज आपण अशा ठिकाणी भेट देणार आहोत जिथं गौतम ऋषीने तपश्चर्या केली आणि एका शिवलिंगाची स्थापना केली। हे ठिकाण महाराष्ट्रातील संभाजीनगर मधील कन्नड तालुक्यापासून 12 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे। हे शिवलिंग एकदम चमत्कारी आणि इच्छापूर्ती शिवलिंग आहे। तर चला मग तुम्ही माझ्या बरोबर आपण दर्शन करूया। आज मित्रांनो, आपण आज कन्नड शहरापासून सरासरी 15 किलोमीटर अंतरावर आलोय। इथं एक गौतम तलाव, एकदम भव्य तलाव आहे। त्या तलावापासून समोरच टेकडी आहे। तलावाच्या सपाटीपासून ही टेकडी 400 मीटर उंच। या टेकडीवर गौतम ऋषीचं एक भव्य मूर्ती आणि शिवलिंग, भगवान राम, सीता आणि लक्ष्मण याचे पण आज आपण दर्शन करणार आहोत। मित्रांनो, माझ्या बरोबर माझी बहीण आणि माझा मुलगा हिमांशू। तर आज आम्ही जातोय त्या टेकडीवर आणि सरासरी जमीन सपाटीपासून 400 मीटर उंचीवर हे शिवलिंग मंदिर। याच ठिकाणी गौतम ऋषींनी हजारो वर्षापूर्वी तपश्चर्या केली होती असे सांगण्यात येते। चला मग तुम्ही पण माझ्या बरोबर आपण या शिवलिंगाचं आज दर्शन करू। मित्रांनो, आपण आता मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करणार आहोत। गर्भगृहाच्या बाहेर अजून एक शिवलिंगचं दर्शन होतो आपल्याला आणि हे शिवलिंग पण हजारो वर्षापूर्वीचं जुनं शिवलिंग सांगितलं जातं। आता आपण ह्या मंदिराच्या ओट्यावरती उभा आहे। याच्या 3 टप्प्यामध्ये या मंदिराची स्थापना केलेली आहे। या ठिकाणी आपल्याला मोठे मोठे कुंड, पाण्याचे कुंड, हौद आपल्याला पाहायला मिळेल। हे जे तुम्हाला समोर दिसते, या कुंडाचं पाणी पिण्याचं पाणी असं सांगितलं जातं। मित्रांनो, हे जे तुम्हाला समोर दिसतंय याला सीता नाणी म्हणून ओळखलं जातं। रामायणच्या काली या वस्तुकलेची निर्मिती केली गेली असे सांगण्यात येते। हे जे स्ट्रक्चर आहे तर हे पूर्ण दगडाने बनवलेले आहेत। याच्यावर प्रेमी युगलाने नाव कोरलेले आहेत। तर चला आपण मध्ये जाऊ आणि पाहू मध्ये कशी कला आहे। जर तुम्ही आलात तर या वास्तुकलेला नक्की भेट द्या। हे 2 कुंड, याच्यामध्ये पाणी साठवलं जायचं आणि हे हायवेच्या बाजूलाच बनवलेलं एक मोठं स्ट्रक्चर आहे। चला तर मित्रांनो, जर आपल्याला पण उशीर होत असेल तर आपण पुढे जाऊ आणि पुढं आपण निसर्गरम्य वातावरण पाहू आणि शिवलिंगाचं दर्शन करू। हे जे आपण आता जातोय तर आता मंदिरात आपण प्रवेश करणार आहोत। या मंदिरामध्ये राम, लक्ष्मण, सीता आणि दुर्गा मातेची मूर्ती स्थापित आहे। मित्रांनो, हे जे बाजूला जे कुंड आहेत तर या कुंड कोरीवने बनवलेले आहेत। ते कुंड या अतिशय दुर्मिळ ही गुफा। गौतम ऋषीचं आपण आज दर्शन करणार आहोत। हे दुर्गा मातेचं एकदम सुंदर मूर्ती।
मित्रांनो, जर तुम्ही संभाजीनगरला आले तर या मंदिराला नक्की एकदा भेट द्या. आपण आता गर्भगुहेत प्रवेश करू. विठ्ठल रुक्मिणीचं एकदम सुंदर मूर्ती या ठिकाणी. त्यानंतर हे आपलं दत्तात्रय महाराज. ही जी समोर तुम्हाला दिसते हीच ती गौतम ऋषीची मूर्ती आणि याच ठिकाणी सरासरी 4 ते 5 हजार वर्षापूर्वीचे शिवलिंग आपण आज दर्शन करणार आहोत. ही गौतम ऋषीची मूर्ती. हर हर महादेव. जर या शिवलिंगाचं जर दर्शन झालं असेल तर कॉमेंटमध्ये नक्की हर हर महादेव लिहा. तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल. आता हे शिवलिंग 5000 वर्षापूर्वीचं सांगितलं जातं. चला मित्रांनो,